हरिओम. द्रव्य संकट परिहारार्थ श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री दत्तात्रेयाय नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी, सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचे चरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन, काक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणी, कथामृत संजीवनी अनेक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावूनी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगत असते विस्तोरोनी ऐका स्तोत्रे एकचित्ते. एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्रीचोरणी तल्लीन झाली परिसेसा. तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र अज्ञतेसी स्मरण झाले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेल ऐका एकचिते. वंचित काळत ये स्थानी श्री गुरु होते गोपनेही, प्रकट झाले म्हणूनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे खात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्ण तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा. गुरुवारपूर ग्रामगृह गुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अतोत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिकसे जाण, तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा तीरी प्रखातसे पुरांतर, पाच नामे आहे ती थोर सांगेल ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक सहारी. ऐसी प्रखात पंचगंगा आली कृष्णेची या संगा, प्रयागोनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर मनीचे ग्राम स्थान असे अनुपम, जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू तया संगमा षडकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी, पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे 64 योनी, शक्ती तीर्थ निर्गुणी प्रखात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंधुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता मागस्थान जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून एक स्थाने परियेसा. सहज नदी संग्रामात प्रयाग समान असे खात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिथे स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमीर तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थे ख्याती जान तया कृष्णा तटाकांत. उत्तर दिशी असे देखा आहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर स्तन्मुखेसी तिन्ही तीर्थ परियेसी, एका नंतर एक धनुषी तीर्थ असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सनिधार्थ अनुपम असे भूमंडली,
पुढे संगम षडकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्ती तीर्थे अमर तीर्थ कोटी तीर्थे परियेसा. तीर्थे असती अपरंपरा सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी. सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्थाने एके. ऐसे सिद्ध स्थाननिके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा आणि घ्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्थान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊ अगोचरू. राहिले श्रीगुण तया स्थानी भक्त जनतारार्थन होणार असे तीर्थ ख्यात. राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाना. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिनिधी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे विद्यावासक. त्यांची भार्या पतिसेवक अतिव्रत शिरोमणी. सुशिक्षित असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण. कर्म मागी आचरण असे स्वास्तिक वृत्तीने. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निघती नितभौत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिले परियेसी. तया शेंगा ते राधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्र याच कारणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करी तो षोडशी. घेवडे शेंगा बहुवशी गेली होती पत्र शाखा. भिक्षा करुनी ब्राह्मणासी आश्विषिद गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तयवेळी. तया विप्राचे ग्रहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विखात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदित तात्काळ. टाकूनी देती प्रतिबळे गेले आपण संगमासी. विप्रवनिता तयवेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पाहो दैव बली कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकूनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण. मने श्रियसी तसे बेळी जे जे होणार तया काळी. निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पन्नी स्थिती तया लया कारण. पिपिलाकादी स्थूळ जीवन समस्त आहार पिरवितसे. आयुरत्र प्रशयांची ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती केवी करी प्रतहैती. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी. निर्माण केले आहारासी नग उत्पत्ती तदनंतरे. रंक रायासी एकदृष्टी करुणी पोषिती हे सर्व सृष्टी. आपुले अर्जव बर्वे बोखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपन सुकृतत्वा दुष्कून जान. आपुले आपणही भोगणे पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असता उणे पुढला बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यत्रीश्वरासी आपले अर्जव न विचारेसी. ग्राम हरितला म्हणती अविद्यासागरी बुडोनी. तो तारकामासी म्हणून आला भिक्षेसी. नेले आमचे तरित्र दोषी तोची तारील आमुचे. येणे परे श्रियेसी सभाषिनी विप्रपरियेसी. काढोनी वेल शाखेसी
टाकीता झाला गंगेत. तया वेलाचे मूल थोरी, जे का होते आपले द्वारी. काढू म्हणून दिवजरी, खनिता झाला तया वेळी. काढीला वेल मुळासी, लादला कुंभ निघानेसी. आनंद झाला बहुवशी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतिशरांबा प्रसन्न झाले. म्हणून हा वेलाचे दिले, निदान लादले आम्हासी. नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दिन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुशी, पूजा करीती बहुवशी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी. प्रगट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. एनी परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नादाल. ऐसा वर लाधोन, गेला वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैवे उना असे तो नरू, याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पालू, पूज्य होय सकळी कासी. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लादेली अपरू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्टेश्वरे नांदती. सिद्ध मने नामधारकासी, गुरुमहिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमार, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. पुढील कथामृतसार, ऐका स्तोत्रे एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुरमहिमानं द्विजदैन्यहरं नाम अष्टदशोऽध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रयामस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम.